कारण पावसानं 2 दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा हा पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं मुंबई शहरासाठी पुढील 48 तासांचा येलो अलर्ट जारी केलाय। 27 आणि 28 जून रोजी मुंबईत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे। मान्सूनच्या पहिल्याच दिवशी मुंबईची तुंबई झाली, पण नंतर पाऊस काही गायब झाला, तो आलाच नाही आणि आता आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा पाऊस वीकेंडला हजेरी लावणार आहे असं कळतंय। त्यामुळे मुंबईकर जर घराबाहेर पडत असतील वीकेंडला तर आवश्यक ती काळजी घ्या आणि बाहेर पडताना छत्री घ्यायला विसरू नका। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। यशपाल सोनकांबळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। यशपाल, आपण बघतोय की पाऊस सुरुवातीला आला, पुन्हा गायब झाला आणि आता वीकेंडला पुन्हा एकदा पाऊस येणार आहे। काय आपल्याकडे अधिकची माहिती आहे? सौरभ, भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे 48 तास येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। कोकण किनारपट्टीसह मुंबईला पुढच्या 2 दिवसांमध्ये प्रचंड पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याशिवाय उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या तिथल्या 24 जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट असणार आहे। एकूणच गेल्या 2-3 दिवसांपासून उष्णता देखील वाढली होती। अरबी समुद्रामध्ये अल निनोचा प्रभाव वाढला होता आणि बंगालच्या उपसागरातून जे येणारे वारे आहेत ते महाराष्ट्राकडे सरकत नव्हते। तर एकूणच आता अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग आणि बंगालच्या उपसागरातल्या वाऱ्यांचा वेग हा इथे चक्रीय वातावरण सुरू झालेलं आहे आणि एकूणच संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकलेला आहे। 24 जिल्ह्यांना पुढच्या 48 तासामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय। काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पडेल तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे। एकूणच अल निनोचा जो प्रभाव आहे तो कमी झालाय आणि त्यामुळे मध्यंतरी जो अल निनोचा प्रभाव वाढला होता त्यामुळे पाऊस एकदमच गायब झाला होता, परंतु आता भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार तो प्रभाव कमी झाला असून पुढच्या काही 48 तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे आणि त्यामुळे भारतीय हवामान विभागाने ज्या त्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना देखील आवाहन केलेलं आहे की हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर सरकारी यंत्रणांकडून आलेल्या आदेशानंतरच पेरण्या करण्यासंदर्भात त्यांनी निर्देश दिलेले आहेत आणि शहरातील नागरिकांना मात्र त्यांनी पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून त्या ठिकाणी सुरक्षित राहणे आणि पावसाची पूर्णपणे खबरदारी घेण्यासंदर्भात आवाहन केलेलं आहे। निश्चितच यशपाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। दरम्यान मराठवाड्यात यंदा मान्सूननं पुरती निराशा केली असं म्हणावं लागेल, कारण जून महिना संपत आला आणि संपूर्ण विभागात केवळ 10.4% पावसाची नोंद झाली। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 15% पावसाची तूट जाणवते। मान्सून लांबलाय आणि त्याचा थेट परिणाम खरीप हंगामातील पेरण्यांवर झालेला आहे। शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। जून महिन्यात सरासरी अवघे 4 दिवसच पावसानं हजेरी लावली।